हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी इथे घावण दाखवणार आहे. तर आम्ही जेव्हा बाहेर जातो माझ्या नातीला घेऊन, तेव्हा आम्ही असे पदार्थ करून नेत असतो तिच्यासाठी. तर ती खूप आवडीने खाते. तर आज तिच्या आवडीचं घावण मी इथे बनवणार आहे. तर त्या घावणसाठी लागणारं साहित्य इथे मी काढून ठेवलेलं आहे. तर वेळ न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया. घावणसाठी लागणारे पीठ मी इथे काढून घेतलेले. 2 चमचे मी इथे बेसन पीठ घेतलं, 2 चमचे गव्हाचं आहे आणि 2 चमचे इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 2 इथे छोटे साईजचे मी बटाटे घेतलेले आहे. कच्चे बटाटे आहे, साल काढलेली नाहीये. तर हे बारीक मला इथे किसून घ्यायचे आहे. इथे मसाल्याच्या साहित्यामधलं मला हळद आणि हिंग लागणार आहे. चवीपुरतं मीठ घालणार आहे. तर इथे मी हे बटाटे आधी किसून घेते. तर हे बारीक किसणीने आपल्याला किसायचे. बटाट्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त इथे करू शकता. इथे बटाटे व्यवस्थित मी बारीक किसून झालेले आहेत. हे बटाटे आपल्याला पिठांमध्ये टाकायचे आणि हे आपले बटाटे किसल्याबरोबर लगेच टाकायचे, कारण याला आपण जास्त वेळ ठेवलं तर काळा कलर इथे येऊ शकतो. इथे चवीपुरतं मीठ घेणार आहे. दोन चिमटे इथे हिंग घेतला. अर्धा टीस्पून इथे हळद घेतली आणि अर्धा टीस्पून इथे जिरे घेतलेले आहेत. हे व्यवस्थित मी हाताने आधी मिक्स करते. नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन याला व्यवस्थित किती पातळ हवंय ते मी इथे दाखवतेच. इथे थोडं थोडं पाणी घालून पिठाची कन्सिस्टन्सी या प्रकारची आपल्याला हवी ती मी करून घेतलेली आहे. पॅन इथे गरम झालेला आहे. आपल्याला आता घावण इथे टाकायचं. पॅनला इथे थोडंसं तेल लावून घ्यायचंय. पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला याप्रमाणे पाहिजे. तसं आपल्याला पाणी घेऊन आणि या पद्धतीचं पीठ इथे तयार करून घ्यायचं आहे. इथे थोडीशी कोथिंबीर घालायची. इथे पॅन आपला गरम झालेला आहे. इथे तेल, तूप, बटर कुठलाही वापर करू शकतो आपण. थोडंसं उलट केल्यानंतर दुसऱ्या बाजूला पण थोडंसं तेल मी इथे लावून घेतलेलं आहे. दोन्ही साईडनी खमंग व्यवस्थित आपले घावण इथे तयार झालेलं आहे. असे सर्व घावण मी इथे तयार करून घेणार आहे. इथे आपले घावण तयार झालेले आहेत. इथे आपले घावण तयार झालेले आहेत. आजची घावणची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.